जेव्हा जेव्हा काही वेगळं दाखवायचं असेल ना, तेव्हा तेव्हा मिनी ब्लॉग हा येणारच. हाय एव्हरीवन. तर आज आहे श्रावणी सोमवार आणि सकाळी सकाळी मी रेसिपी शूटसाठी तयार झाले होते. एक रेसिपी शूट केलं, त्याच्यानंतर एक लाईव्ह केला, रेसिपीचाच लाईव्ह केला आणि त्याच्यानंतर कपडे चेंज केले, बाळाची अंघोळ घातली, पुन्हा कपडे चेंज करून मग माझं जे पुढचं रुटीन आहे ते तुम्हाला दाखवते. इथं मी तुम्हाला दाखवला ठेचा आणि थेपले जे मी बनवले होते. तर अशा प्रकारे मी तयार झाली आहे श्रावणी सोमवारच्या दर्शनासाठी जायला आणि इथे आम्ही पोचलो आहोत संगम माहुलीला. यापूर्वी मी 2 वेळा आले होते. तेव्हासुद्धा ना इथे बघा जे कचरा आहे ना सगळा फोटोंचा तो तसाच होता आणि अजूनसुद्धा आहे. तर हेच मला फक्त आवडत नाही. एखाद्या तीर्थक्षेत्री ना अशी घाण करू नये. इथे बसले होते सगळे स्टॉलवाले. तर बरेच स्टॉलवाले होते. अगदी नाश्ता सेंटरसुद्धा होतं. रांगेत उभे राहिल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटानंतर आमचा नंबर आला आणि इथे सुद्धा पिंडीला हात लावून फुले वगैरे वाहून, दूध वाहून आपल्याला दर्शन घेऊन देतात. त्यामुळे ज्यांना जायचं असेल ना त्यांनी बिनधास्त जा. दर्शन घेतल्यानंतर इथे काही फोटोज काढले. फोटो काढल्यानंतर आम्ही रिटर्न आलो आमच्या घरी. आल्यानंतर पुन्हा मी सातारी नवऱ्याचं जेवण वगैरे वगैरे शूट केलं. तर दाखवते इथे सातारी नवऱ्याच्या जेवणाच्या थाळीचं शूट केलं. एक शॉट मी जो टाकते ना त्या शॉटसाठीचं. त्याच्यानंतर डब्बा केला. डब्बा केल्यानंतर सातारी नवऱ्याच्या जेवणाचा डब्याचासुद्धा शॉट केला आणि संध्याकाळी बाळासाठी बनवला होता वेगळा मेनू. तर प्रत्येक दिवसातनं एक टाईम मी त्याला काहीतरी वेगवेगळा मेनू देत असते, जेणेकरून सगळे पदार्थ त्याला मिळावेत. आणि हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी भांडी घासत आहे. याच्यानंतर माझं व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं पेंडिंग आहे. थोडासा थकवासुद्धा आलेला आहे. तर भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉग.